पूर्णिमा के हत्यारे को फांसी की सजा देने की मांग। सड़क पर उतरेगा सकल बहुजन समाज। पुलिस थाना अंतर्गत मसगांव देवी टोला में पूर्णिमा विनोद नागवंशी की शादीशुदा प्रेमी ने गला घोटकर हत्या कर उसे जला दिया। घटना 10 फरवरी को सामने आई थी। इस मामले में आरोपी शकील मुस्तफा सिद्दीकी को गिरफ्तार कर उसके खिलाफ विभिन्न धाराओं के तहत मामला दर्ज किया गया है। सकल बहुजन समाज की ओर से मांग की जा रही है कि आरोपी को फांसी की सजा दी जाए। इस मांग को लेकर सकल बहुजन समाज सड़क पर उतरकर तीव्र आंदोलन करने की चेतावनी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा के जिला महामंत्री पूर्व पंचायत समिति सभापति मनोज बोपचेवा, भाजपा अनुसूचित जाति के जिलाध्यक्ष व पूर्व समाज कल्याण सभापति विश्वजीत डोंगरे ने आयोजित पत्रकार परिषद में दी है। जी 10 फेब्रुवारीला आपल्या गोरेगाव तालुक्यातील बबईच्या यांच्या शेत शिवारामध्ये पूर्णिमा नागवंशी वय 18 वर्ष हिची खूप वाईट परिस्थितीची जी हत्या करण्यात आली होती आणि आतापर्यंत जी हत्या करण्यात आली होती हा शकील सिद्दीकी म्हणून नावाचा आरोपी आहे। अजूनपर्यंत अनेक वेळेस महिलांवर खूप मोठे प्रमाणात अत्याचार होतात आणि हा अत्याचार कुठे थांबावा ह्या दृष्टिकोनातून आम्ही सकल बहुजन समाज गोरेगाव तालुक्याच्या वतीनं आम्हाला लवकरात लवकर पोलीस विभागाला सुद्धा अशी विनंती असेल का ज्या आरोपीनं अशी निर्घृण घटना घडली त्याला लवकरात लवकर फाशीची शिक्षा मिळाली पाहिजे। त्या दृष्टिकोनातून आम्ही सकल बहुजन समाज लवकरात लवकर रस्त्यावर आणि उग्र आंदोलन करणार आहोत आणि वेळ पडल्यास आम्ही रस्ता जाम सुद्धा करण्याचा निर्णय सकल बहुजन समाज गोरेगावच्या वतीनं घेणार आहोत। नमस्कार, मी विश्वजीत रमेश डोंगरे, भाजपा अनुसूचित जाती मोर्चा गोंदिया जिल्हाध्यक्ष तथा माजी सभापती जिल्हा परिषद गोंदिया। जी घटना पूर्णिमा नागवंशी ह्या मुलीवरचे अत्याचार झाले आणि तिला दिनांक 10/2/2025ला मसगाव शिवारामध्ये त्यांची लाश ही मोकळ्या स्थितीमध्ये ठेवण्यात आली। पण त्यापर्यंत जे आरोपी आहेत, आरोपी असे मोकाट सुटले असतील तर आपल्याला महिलांना एकत्रित मोकळे राहता येणार नाही। म्हणून माझी अशी इच्छा आहे की येणाऱ्या आरोपीला फाशी शिक्षा व्हावी। शिक्षा न झाल्यास आम्ही संपूर्ण गोंदिया जिल्ह्यामध्ये गोंदिया जिल्हा बंदचे आवाहन करणार आहोत आणि त्यांना कठोर शिक्षा व्हावी अशी आमची अपेक्षा आहे।